स्वागत असणार आहे, सामन्याकडे लक्ष असणार आहे आणि जाऊया मैदानाच्या दिशेने। थांबा एक मिनिट सर थांबा सर थांबा एक मिनिट। तर ओमकार पहिली गोलंदाजी अफजल 11 माड साठी। तर आपण पाहतो इम्रान डावखुरे आहेत, पहिल्या चेंडूला सामोरे जातील, खोलवर पद्धतीचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने टोळवलाय, तिकडनं मात्र आपण पाहतोय एकेरी धाव येईल। सुरुवात झालेली आहे स्टेवन क्लब कुडकी संघाची। आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर निर्णय जरूर घेतला की आपण बॅटिंग करायची। एक धाडसी निर्णय आहे, चमत्कारी निर्णय आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल। मैदानाच्या आतमध्ये एक असं नाव घेतलं जाईल की सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटला हे नाव नौकं नाही। रेहान राजपूरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। याही वेळेला फुल टॉस होता, सन्मान दिलाय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गणेश गिरी यांचं, फेकी सुद्धा चांगली होती नक्कीच, परंतु तद्वरच्या काळात रियान मात्र चांगली धाव घेतली आणि बघता बघता एक धाव पूर्ण केली। दोन बलाढ्य संघ सावध सुरुवात असेल दोन्ही बाजूनी, आणि जितका हाय व्होल्टेज किंवा दोन तुल्यबल जेव्हा योद्धे एकासोबत येतात तेव्हा मात्र सावध पवित्र आजमावली जाते। मैदानाच्या आतमध्ये तेच क्रिकेट। एका बाजूला ओमकार गोलंदाजी चांगली करत आहेत, सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करत आहेत। आपण पाहतोय ओहो याही वेळेला समोरच्या दिशेने आक्रमण केलेलं आहे। जास्त काळ आपण इम्रानला जास्त वेळ थांबू शकत नाही। फुलटॉस होता, मोठा समाचार घेतला गेला। फलकावर षटकार आला इम्रानच्या माध्यमातून आणि धावफलक पुढे नेलेला आहे। याही वेळेला शरीरापासून अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला आणि खूप सारा लांब होता, तिकडनं मात्र रेड करण्याचा प्रयत्न। निर्धाव चेंडूची सांगता एसटीच्या मागे सूरज करकरे आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली, कमबॅक झालेला आहे। एक चेंडूवर षटकार आल्यानंतर ओमकार यांनी आपली दिशा आणि त्याही पलीकडे आपली वैविध्यता दाखवली आणि बघता बघता इम्रान यांना थांबवून ठेवलेला आहे। 8 धावांचा खेळ पुन्हा एकदा चालू। याही वेळेला उचललाय, फेकून दिलाय, आत्मविश्वास, बॅटला फटका लागल्या 6 धावांची मोहर होती या फटक्यावर। आला तसा फेकून देणे हा जो वाक्प्रचार आहे ना इथे वापरला जाईल, कारण पडल्या असा उचलला गेला की त्याला 6 धावांची सजा जरूर दिली। मैदानाच्या आतमध्ये ओमकारवर दुसरं आक्रमण चढवलं गेलं आणि बघता बघता 14 धावा धावफलकावर आलेल्या आहेत। आपण पाहतोय इम्रान आज काय गोलंदाजी करत आहेत। वाऱ्याची दिशा त्यांच्यासाठी थोडीशी मारक आहे जरूर, परंतु त्याही पलीकडे त्यांची बॅटिंग बहरत आहे। याही वेळेला समोरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा हा ह्यूज हँडसम फटका, षटकार 6 धावा। डर के आगे जीत है असं म्हटलं जातं आणि इम्रानने ते करून दाखवलंय। समोर तगडा ताकदवान संघ आहे, पहिला चेंडू आहे, नवीन सुरुवात करायची आहे, या सगळ्याला मागे टाकून एक चांगली ताबडतोब बल्लेबाजी केली गेली। धावफलकावर आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर आपण 7 क्लब कुडकीच्या माध्यमातून, जिथे एक चांगली आपण पाहतोय फलंदाजीला सुरुवात सुद्धा केलेली आहे। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये वैभव बेटकर दाखल झालेले आहेत। 20 धावांचा खेळ झालेला आहे। रिहान मात्र नॉन स्ट्राइकला उभे आहेत। एक सिंगल काढून रणनीती होती की इम्रानला सामोरं द्यायचं आणि इम्रान आक्रमण करणार, ही रणनीती सध्याच्या घडीला 100% यशस्वी झालेली आहे। रणनीती आखले जातात, डाव आखले जातात आणि डाव उद्ध्वस्त केले जातात। हे क्रिकेट आहे तुमच्याकडे आमच्याकडे, आणि हेच क्रिकेट तुम्हाला आम्हाला शिकवतं की रणनीती आखणं गरजेचं आहे, स्वप्न पाहणं गरजेचं आहे, परंतु बेधुंद होऊन त्या
स्वप्नांचा पाठलाग तुमच्या प्रयत्न आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठांनी करणं गरजेचं आहे. 20 धावा धावफलकावर आपण पाहतो वैभव पुन्हा एकदा सज्ज होतील. याही वेळेला काय बॉल टाकला, बॅटची कडा घेतली, आवाज आला, हात उंच पंचांचं आणि रिहान मात्र मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर मार्गस्थ होते. डीजे वाजू का नाही? हेलो, देखिए मनोज सर, यहाँ पे पहले ओवर में बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई है कुर्की टीम के लिए. स्पेशली मैं इमरान की बात करना चाहूँगा. इमरान के बल्ले से 3 छक्के हमें देखने को मिले, मगर रेहान ने फिर से एक बार थोड़ा सा यहाँ पे निराश किया है. लास्ट मैच में भी रेहान जल्दी आउट होने के बावजूद बहुत ही बढ़िया बल्लेबाजी मध्यक्रम के बल्लेबाजों ने की थी और फिर से एक बार उसी तरह से एक जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़कर इन बल्लेबाजों को अच्छी बल्लेबाजी करनी होगी. इस बीच 20 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. ऐमान दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. वैभव बेटकर EID आल्या आल्या दमखम दाखवली आणि जी सफलता आवश्यक आहे ती सुद्धा प्राप्त केली, परंतु ऐमान थांबायला तयार नाहीत. कव्हरच्या दिशेने उडवला चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 धावांसाठी. एक चांगला चौकार आलाय. वेलकम बाउंड्री करने की कोशिश की थी गेंदबाज ने, मगर बहुत ही खूबसूरती के साथ ओवर द कवर लॉफ किया है. डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रन. आणि इथे पुन्हा एकदा दमखम दाखवली. काय अफलातून फलंदाजी होत आहे आज. मात्र जिथे रियान थोडेसे नक्कीच अपयशी होत आहेत, परंतु संघाची जबाबदारी माहिती आहे. हा प्रवास आपल्याला पुढे करायचा आहे आणि अशातच मोठी फलंदाजी होते. धावफलकावर धावा तब्बल आपण पाहतोय 30 लागलेले आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना अफलातून फलंदाजी होत आहे. ऐमान आज मात्र इम्रानला साथ देत आहेत. रिहान बाद झाल्यानंतर थोडीशी शंका होती, किंबहुना थोडीशी टेन्शन होतं, परंतु या टेन्शनवरचा रामबाण उपाय यासिन सर जरूर सापडलेला आहे कुडकी संघाला. याही वेळेला उजव्या एष्टीवर होता, त्याला जरूर पॉईंटच्या दिशेने टोळवायचा होता, परंतु नक्कीच निर्धाव चेंडूची संगता होते. आज मात्र चांगली तुल्यबल क्रिकेट पाहायला भेटते. एका बाजूला आपण पाहतो अफजल 11 तर दुसऱ्या बाजूला 7 क्लब आहेत. एक मोठा फटका आला आणि तदनंतर तिसऱ्या पंचांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि बघता बघता आपण पाहतोय आणखीन तिसऱ्या पंचांसाठी आपण जरूर येऊ. क्या बात है, जबरदस्त सामना जरूर चालू आहे. वैभव बेटकर यांचा षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला या चेंडूच्या मागे गेलो तर धावफलकावर 30 धावा. या धावा येणं बाकी असताना आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची प्रतीक्षा केली जाईल, उंची मोजली जाईल आणि तदनंतर आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू आपण. जी हाँ मनोज सर, बहुत गौर से और बहुत ही फिक्र के साथ यहाँ पे देखा जा रहा है, क्योंकि एक एक बॉल क्रिकेट के मैदान पर हर मैच के लिए बहुत ज़रूरी और बहुत ही अहम. जी हाँ, यहाँ पे फेयर डिलीवरी दे है तीसरे अंपायर जी ने. छत्तीस धावा 36 धावा आल्यात आणि षटक क्रमांक वैभव यांचं आपण पाहतोय 2 मार्गस्थ असताना. एक गडी झालोय बाद जरूर, परंतु तदनंतर मात्र रियान नंतर मात्र आपण पाहतोय ऐमान मात्र चांगली कामगिरी करत आहेत. सातत्यपूर्ण मोठे फटके येत आहेत आणि धावांचा ओघ आहे तो नक्कीच राखला आहे त्यांनी.
याही वेळेला शेवटच्या क्षणी फटक्याचा बदल केला, सांभाळून राहिलं स्वतःला आणि आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये चेंडू टोळवलाय. तिकडनं मात्र ऐमानच्या माध्यमातून एकेरी धाव घेतली. आपण पाहतोय 37 धावा धापलकावर. सर 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि त्या 2 षटकांमध्ये एक महत्त्वपूर्ण बल्लेबाज बाहेर गेल्यानंतर जी धावगती आहे ती राखण्यात यशस्वी झालेत का आतापर्यंत? यस, क्योंकि ऐमान ने मात्र 5 गेंदों का सामना किया है और 17 रन बनाकर खेल रहे हैं और इमरान ने भी 5 ही गेंदों का सामना किया है और 19 रन बनाकर वो खेल रहे हैं. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. रेहान राजपुरकर आउट होने के बावजूद उन्होंने अपने ऊपर बिल्कुल प्रेशर आने नहीं दिया आणि सातत्यपूर्ण हा दुसरा सामना आहे सर. या मधल्या फळीचा किंबहुना त्यानंतरच्या खेळाडूंची प्रशंसा करावी लागेल. आघाडीचा आपला एक स्टार खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर ती जबाबदारी आहे किंवा संघाचं प्रेशर हँडल करून आपल्या धावगतीला पुढे नेण्याचं एक चांगलं काम या बल्लेबाजांनी जरूर केलेलं आहे आतापर्यंत. बहुत ही अच्छी बल्लेबाजी और इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी क्योंकि उनके पास कोई और ऑप्शन तो है नहीं. हालांकि 5 ओवर का मैच ज़रूर है मगर जो इम्पोर्टेंट विकेट है मनोज जी वो उन्होंने गवा दिया है, अर्थात रेहान राजपुरकर आउट हो चुके हैं. दरम्यानच्या काळात वाईड येतोय आणि दिलीप ठाकूर तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतो येता येत आल्या त्यांनी एक वाईड दिली. 38 धावा धापलकावर पुन्हा एकदा दिलीप. याही वेळेला शरीरापासून लांब ठेवला गेला उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय आणि धावफलक आणखीन एक धावेने वाढते. 39 धावा धावफलकावर. आज अफलातून बॅटिंग झाली 7 क्लब कुडकीची, जिथे आपण पाहतोय धावांवर खूप मोठ्या धावा रचण्यास यशस्वी झाले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दिलीप ठाकूर. याही वेळेला आता मात्र बॅटची कडा घेतली. आणखीन एक विकेटचं सर पतन झालेलं आहे. एका बाजूला धावा येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला विकेट जात आहेत. कसं पाहता या सामन्याकडे सध्याच्या घडीला? देखिए आपके स्क्रीन पर हमारे कैमरामैन बताते हुए कि आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी और शरीर से दूर खेला था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, खड़े खड़े ताकत के साथ खेलने की कोशिश की, मिस टाइम कर दिए और इसी वजह से गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद. और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन. 2 गड्यांच्या मूळ कारण होतं ऐमान आता मात्र डगआउटच्या रस्त्याला जातोय. एक चांगला फलंदाज सेट बॅट्समन जेव्हा डगआउटच्या रस्त्याला सर जातो ना तेव्हा मात्र गोलंदाजाचे खांदे थोडेसे का होईना मजबूत होत आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या धावांना रोख लावण्यासाठी एक आत्मविश्वास आहे ना तो गोलंदाजाच्या मार्फत येतो. परंतु त्याही पलीकडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रईब दाखल झालेले आहेत. 39 धावांचा खेळ, 2 गडी बाद झालेले आहे आणि तिसरं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होते दिलीप ठाकूरच्या माध्यमातून. रईब पुन्हा एकदा सज्ज आहेत दिलीप यांच्यासाठी. याही वेळेला उजव्या यष्टीवर जरूर फुलटॉस होता, त्याला रीड करण्याचा प्रयत्न केला, मोठा प्रहार सर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशातच नक्कीच आपण पाहतोय फलंदाज थोडेसे मिस करतात. ही चिंतेची गोष्ट आहे का या वेळेला? एग्जैक्टली यहाँ पे गेंदबाज की तारीफ बनती है क्योंकि दिलीप ने काफ़ी प्रभावित किया है. पहले 2 ओवर में बहुत सारे रन खर्च करने के बाद देखिए बार बार लगातार सही लंबाई, सही दिशा, वाइड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर यहाँ पे करते हुए तेज तर्रार गेंदबाजी भी कर रहे हैं और सही ठिकाने पे गेंदें गिर रही है. बल्लेबाज से दूर रखने की कोशिश और इसी वजह से बार बार यहाँ पे बल्लेबाज चकमा खाते हुए. खूप सुंदर गोलंदाजी कमबॅक झाले आता अफजल 11चं. याही वेळेला उचलून दिलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न का केला गेला नाही पडलेला प्रश्न आहे. परंतु शेवटच्या क्षणी तुमची नजर असणं गरजेचं आहे. सीमारेषा आणि चेंडू याचं द्वंद्व चाललं होतं. मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार. धावफलकावर धावा बघता आपण 43 धावा धावफलकावर. लाव काढ सगळे यायला पाहिजे. 43 धावा धावफलकावर आणि आता मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? खूप सारी अपेक्षा होती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु ती अपेक्षा फेल झाली. धावा येता येत त्याही पलीकडे आता दिलीप ठाकूरला पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल. एका बाजूला 7 क्लब कुडकी, दुसऱ्या बाजूला अफजल 11. चालू आहे द्वंद्व.
हो, पुन्हा एकदा सातत्यपूर्ण स्क्वेअर गोलंदाजी, जिथे दिलीप ठाकूर थोडीशी डुकी गोलंदाजी करतायत, उजव्या इष्टीवर सर जास्त जात आहेत आणि तिकडनं मात्र फटके वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय का सध्याच्या घडीला? यहाँ पे बल्लेबाजों की जो सोच है उसके बरअक्स गेंदबाजी करने की कोशिश है दिलीप के जरिए से, क्योंकि वो जानते हैं कि बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर सफल हो रहे हैं। और ये देखिए हेलीकॉप्टर उड़ा दिया है, मगर डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग। ऐसा लग रहा था कि 1 बाउंस 4 जाएंगे, मगर कमाल का एफर्ट यहाँ पे, एथलेटिज्म यहाँ पे देखने को मिला। और जहाँ पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे मिला है मात्र 1 रन। 45 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतो तिसरे षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होतंय आणि एक संध्याकाळच्या सत्रातला प्रेक्षकांना हवा सामना किंवा संध्याकाळच्या प्रेक्षकांना खूप सारं मनोरंजन करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय दिलीप सज्ज आहेत, खूप महागडं षटक आहे किंबहुना लांब लचक षटक आहे। अवांतर धावा दिल्या, स्क्वेअर चेंडू जास्त टाकले, याही वेळेला तेच पाहिलं गेलं, वाईड आलाय आणि 1 धाव आली। 46 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 क्लब कुडकी, जिथे एका बाजूला दिलीप ठाकूर धावा बहाल करत आहेत। ही डोकेदुखी आहे का अफजल 11 ची सर? नहीं, एक्चुअली गेंदबाज की जो सोच है ना यहाँ से मुझे साफ समझ में आ रही है। वो सोच रहे हैं कि अगर यहाँ पे 1 वाइड 2 वाइड जाते हैं तो चलेगा, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम करना है। जी हाँ, यहाँ पे नो बॉल का इशारा, फुल टॉस गेंद थी और अब यहाँ पे आम तो आम और गुठलियों के भी दाम। 48 धावा धावफलकावर आता खूप मोठं लांबडं षटक आहे, साईडलाच ट्रेन आहे आणि ट्रेनचे डब्बे वाढत जावे, ट्रेन कधी संपते प्रतीक्षा असते आपल्याला, ती प्रतीक्षा आता आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये एक डब्बा वाईडचा लावला जातोय। यहाँ पे एजाज मुल्ला का एजाज करना ही होगा, क्योंकि चाय पे चर्चा होगी। क्या बात है, चाय आलेली आहे आणि त्यांना माहिती आहे यासिन सरांना काय लागतं, बरेच दिवस त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि ही मैत्री जपणं खूप गरजेचं आहे। नुसतं चहा नाही तर त्या चहा बरोबर बरंचसं प्रेम पण आहे त्यांचं सर। मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चेंडू ऑन साइडला टोळवला, तिकडे आपण पाहतोय रोहित देसाई आले, पहिल्या प्रयत्नात सुद्धा अडवलाय आणि बघता बघता एकेरीच धाव आली। एकेरी धावेनी खूप सारं मोठं षटक, लांबलचं षटक होतं, आपण पाहतोय दिलीप ठाकूर यांचं संपलेलं आहे। 3 षटकामध्ये धावफलक जाऊन पडलेला आहे। सध्याच्या घडीला आपण पाहतोय 49 धावा, जिथे दिलीप ठाकूर यांनी तब्बल आपण पाहतोय धावा खूप साऱ्या खर्च केलेल्या आहेत। 49 सध्याच्या घडीला धावा झालेल्या आहे। टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला आणि त्यावर आता नक्कीच काम करत आहेत। 12 धावा खर्च केल्या दिलीप ठाकूरने आणि बरेचसे वाईट चेंडू सुद्धा त्यांनी टाकले, परंतु आपण पाहतोय नवीन बॅटर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकासाठी सिद्धेश मोरे दाखल झालेले आहेत। 4थं षटक आहे, एकूण 5 षटकांचा सामना जरूर आहे आणि त्याही पलीकडे स्ट्राइक एंडला सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रईद आहेत आणि त्यांना फलंदाजी करायची आहे। गोलंदाजीसाठी सिद्धेश मोरे, सिद्धू आलेत, याही वेळेला फटका सजवलाय, फेकून दिलाय, नक्की साइड स्क्रीनच्या वरती तब्बल 6 धावेसाठी आपलातून षटकार आलाय आणि या षटकाराची खूप सारी गरज होती, कारण धावा येणं गरजेचं आहे। समोर सूरज करकरे आहेत, समोर गणेश गिरी आहेत आणि यांच्या फलंदाजीला चॅलेंज करायचे असेल तर तुमच्याकडे जास्तीच्या धावा असणं गरजेचं आहे। धावफलकावर 55 धावा, धावफलकावर सिद्धेश मोरेच्या पहिल्या चेंडूवर एक मोठं आक्रमण नक्कीच चढवलेलं आहे। हे आक्रमण सातत्यपूर्ण किती राहतंय त्याहीकडे लक्ष असेल किंवा सिद्धू आज कल्पकतेने गोलंदाजी करतील का? याही वेळा बॅक टू बॅक सर, मैदानाच्या आतमध्ये चाय पे चर्चा आहे, कारण एक जबरदस्त फलंदाजी, 2 षटकार आले, 2 षटकार आले आणि तदनंतर मात्र धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहे। आलेत बॅट मधून 2 फटके, रईद आज मात्र खुलून फलंदाजी करत आहेत। आपलातून फलंदाजी रईद यांची खूप सारी चांगली फलंदाजी चाललेली आहे। बॅक टू बॅक 2 षटकार मारले रईद यांनी आणि सिद्धूला सांगितलंय होय आहे मी फलंदाज, करणार मी बॅटिंग, दाखवणार षटकार। ओहो क्या बात है, खडे मारण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बाहेरच्या साईडला गरकन गिरकी घेते, फलंदाजाची फिरकी घेते, निर्धाव चेंडूची सांगता होते। 2 चांगले चेंडू मोठे फटके आल्यानंतर एक चांगला चेंडू इथे मात्र सिद्धूच्या माध्यमातून हाताळला गेला। आज अफजल 11 साठी गोलंदाजी करतायत, परंतु आपण पाहतोय सातत्यपूर्ण आहे त्यांच्याकडे त्या गोलंदाजीसाठी।
ओ फटका फसलाय आणि इकडे झेल घेतला असता तर जरूर अपील झाला असता. तदनंतर केली फेकी, पंचांचं बोट आकाशाकडे आणि रनआउटचा विकेट आलाय. सर 61 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 61 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. हालांकि बहुत ही अच्छा स्कोर हो चुका है. अभी भी कुछ गेंदें आना बाकी है क्योंकि ये चौथा ओवर प्रगति पर. अभी भी इस ओवर की मेरे ख्याल से 2 गेंदें आना बाकी है. उसके बाद और एक ओवर है, यानी कुल मिला के 8 गेंदों का खेल अभी भी शेष है पहले सत्र में. अगर यहाँ से 2-3 बड़े स्ट्रोक भी आते हैं पहले बचे हुए 8 गेंदों में, तो एक मजबूत स्थिति में कुडकी टीम पहुंच सकती है. तर नक्कीच आपण पाहतोय कुडकी या संघाकडे की सातत्यपूर्ण त्यांच्याकडे जशी बॅटिंग लाईन खोलवर जाते परंतु त्यांच्याकडे फटके आहेत, म्हणजे ते पोटेन्शियल आहे समोरच्यावर आक्रमण करण्याची. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 61 धावा धापलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सिद्धू पुन्हा एकदा सज्ज आहेत. तर नवीन बॅटर आतमध्ये मोहिब दाखल झालेले आहेत. आता मोहिब यांच्याकडे कशा प्रकारे फटके असतील, धावांचा कशा प्रकारे ऊग वाढवला जाईल या सगळ्याकडे लक्ष असेल. महत्त्वपूर्ण लढत आहे कारण ही लढत म्हणजे तुमच्या मागील परिश्रमाचं श्रेय असेल. इथून जर जिंकलात तर नक्कीच तुम्हाला खूप मोठं गिफ्ट जरूर असणार आहे. परंतु मोहिब आहेत तिकडे सिद्धू यांच्यासाठी. हो क्या बात है. इथे मात्र पडल्यानंतर थोडंसं वाईटच आहे. चेंडू याही वेळेला दंडित करण्यात आलेला आहे आणि 1 धाव आली. 62 धावा धापलकावर 1-1 चेंडू टाकला जातोय. सातत्यपूर्ण हल्लीच्या काळी आपण सर पाहायला गेलं तर उजव्या एष्टीला जास्त मारा केला जातोय का? क्योंकि उनको करना ही पड़ेगा, क्योंकि उनके पास दूसरा ऑप्शन नहीं है. अगर थोड़ा सा भी लेग स्टंप के बाहर भटकते हैं ना, जी हाँ, इसमें दफा फुल टॉस गेंद थी, जोरदार प्रहार तो किया था मगर मिस टाइम कर गए. गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और रन लेने की भी गुंजाइश नहीं. आपने कहा था कि राइट हैंड साइड अर्थात ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाजों को खिलाया जाता है क्योंकि वो जानते हैं कि बल्लेबाज ताक में है मिड विकेट की दिशा में, स्क्वायर लेग की दिशा में खेलने के लिए, और उनको अगर चकाना है तो ऑफ स्टंप के बाहर ही रखना होगा. नक्कीच याही पलीकडे आपण पाहतोय हा चेंडू ज्या प्रकारची आपली चर्चा चालू होती ना सर, बॉडी लाईन चेंडू होता, त्याला बॅटच्या मधोमध घेतला आणि इतकी मोठी सजा दिली की पुन्हा एकदा विचार करावा लागेल ऑफ स्टंपचा. 6 धावा आल्या. 6 धावा आल्या आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 4 षटकांती धावफलकावर धावा 68 धावा, 68 धावा. अजून सुद्धा 1 षटक बाकी आहे सर. शेवटचं षटक बाकी आहे आणि ज्या प्रकारे 7 क्लब कुडकीची बॅटिंग चालू आहे त्या प्रकारे अजून 6 षटकामध्ये किती टार्गेट जाईल, किंबहुना आता कशी गोलंदाजी करावी लागेल अफजल 11ला, कारण आता धावा वाढवण्या जात आहेत. 68 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 षटक संपलेले आहेत आणि अशा घडीला अजून 1 षटक सर बाकी आहे. या एका षटकामध्ये अंतिम धावफलक येईल आपल्याकडे. कसे पाहता या 4 षटकाच्या 5व्या षटकाकडे? देखिए मनोज जी, मैंने सायगांव में एक सवाल पूछा था रेहान से कि आपके बाद आपके टीम में किस तरह से बल्लेबाज है या किस तरह से कौन खेलता है या किसके ऊपर आपका ज़्यादा ध्यान होगा, तो उन्होंने कहा था कि मैं एक नहीं हूँ, मेरे साथ बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो एक से बढ़कर एक है, और यहाँ पे देखिए उन्होंने अपने आप को स्थापित किया है. दिलीप ठाकूर याही वेळेला 5व्या चेंडूसाठी उजव्या इष्टीवर येत आहेत. त्याला घुटना टेक नक्कीच फटका मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला टार्गेट केला गेला, परंतु तिकडे आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा संपर्क येत नाही आणि याही वेळेला आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. रईद स्ट्राईक एंडला आहेत तर दिलीप ठाकूर याही चेंडूवर येतील 5व्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. हो याही वेळेला आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये जरूर केलेले आहे. याही 2 धावेंनी आपण पाहतोय धावफलक सध्याच्या घडीला 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 70 वर जाऊन पोहोचलेला आहे. खूप चांगली धावसंख्या रचलेली आहे आणि सर 1 गाव आणि 11 खेळाडू ही संकल्पना आहे आणि आपण पाहतो जेव्हा साईड बनवली नसते तेव्हा एका गावात 1-2 रियानसारखे फलंदाज असतात, परंतु तेही आउट झाल्यानंतर चांगली फलंदाजी होते. ही त्या टीमची एक चांगली गोष्ट आहे आणि गाव टू गाव मध्ये हे एक चांगली टीम संबोधली जरूर जाईल. नो डाउट रिहान को देखते देखते, उनको फॉलो करते करते उन्होंने भी अपने आप को बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी में ढाल दिया है. क्योंकि मैं भी इन खिलाड़ियों को नहीं जानता था,
मगर इस साल इन खिलाड़ियों को मैंने बखूबी जाना है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हर मैदान पर उन्होंने की है, फिर वो MNCC जसवेली हो, साइगा हो या वडवली के मैदान पर हो। कमाल की बल्लेबाजी और शानदार गेंदबाजी भी देखने को मिली है और आज तो उन्होंने अपनी यहाँ पे पहचान बनाई है, क्योंकि 71 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अभी भी 3 गेंदें आना बाकी है। दिलीप यांचा पुढचा चेंडू 71 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे। अद्भुत फलंदाजी चाललेली आहे आणि त्या अद्भुत फलंदाजीचा नजारा मैदानाच्या आतमध्ये आहे। याही वेळेला फटका फसलाय, सूरज येतील चेंडू खाली, पकडला जाईल झेल आणि विकेटचं होईल पतन। एक सुंदर झेल टिपला गेला आणि इथे दिलीपला मात्र खूप चांगली सफलता भेटलेली आहे। ही सफलता येणं गरजेचं आहे, कारण काही चेंडू शेष असताना सर आक्रमण होणार हे निश्चित ठरलेलं आहे आणि अशा वेळेला विकेट घेणं खूप महत्त्वाचं आहे। येणारा फलंदाज जरूर नवीन नौका असेल, त्याला चेंडू परखणे एवढी वेळ सुद्धा नसेल, परंतु तो कमी वेळात त्याला आक्रमण करण्याची एक वेगळी जबाबदारी असेल। गेंदबाज दिलीप ने बार बार उसी लाइन पर मेहनत की और उसी लाइन से गेंदें वाइड जाती है, तब तो जाने दो। यही सी सोच के साथ बल्लेबाजों को ललचाते रहे, बल्लेबाजों को ज़बरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने पर मजबूर करते रहे और यहाँ पे भी यही नजर आया। हालांकि खेलना चाहते थे कहीं और, गेंद कहीं और निकल गई। याही वेळेला फुलटॉस बनून खेळलाय, तिकडे मात्र काउकॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। एकेरी धाव आली, फेकी सुद्धा झाली, परंतु तितकंच चांगली धाव सुद्धा घेतली गेली। 2 धावा आल्यात, याही दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 73 धावा धावफलकावर आणि दिलीप ठाकूर यांचं षटक चालू आहे। परंतु खूप धाडस आहे। इकडे आपण पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नसताना मात्र तिकडे गोलंदाजी करायची आहे। इकडनं चेंडू गेला तर सीमारेषा पार जाईल हे सुद्धा माहिती आहे दिलीपला, परंतु याही वेळेला आपण पाहतोय उजव्या एष्टीवर टाकला चेंडू, तिकडनं मात्र रेड करता आला नाही। पंचांच्या माध्यमातून चांगला चेंडू संबोधला जाईल आणि आपण पाहतोय 5 षटकांचा सर खेळ झालेला आहे। 5 षटकामध्ये आज रियान राजपूरकर काय करू शकले नाही आणि बघता बघता हे सत्र संपलेलं आहे। अंतिम धावफलक आता 73 झालेला आहे। 74 धावांचं लक्ष असणार आहे। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अफझल 11 महासंघाला कसं होणार हे सत्र, किंबहुना कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आणि कशा प्रकारे गोलंदाजी जाईल, या सगळ्याकडे लक्ष असेल। परंतु थोडासा थांबूया जोपर्यंत फिल्डिंग लावत नाहीत। हेलो चेक, मैं बोलता हूँ ना, थोड़ी देर के लिए हम चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास। धन्यवाद। मनोज सर देखिए 74 रनों की ज़रूरत है, 5 ओवर का मुकाबला है और ये मैच दोनों भी टीमों को जीतना ही है, क्योंकि ये क्वार्टर फाइनल है। यहाँ से अगर हारेंगे तो खाली हाथ चले जाएंगे और यहाँ से अगर जीतते हैं तो कुछ न कुछ उनके हाथ लगेगा, यानी टॉप 4 में प्रवेश करने का सुनहरा मौका है। अब यहाँ पे बहुत ही मजबूत टीम जानी जाती है अफजल 11 महाड़, मगर पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 5 ओवर में मजबूत स्थिति में नजर आ रही है कुडकी की टीम। किस तरह से देखते हैं इस मैच को? नक्कीच सर, धावा तर चांगल्या झालेल्या आहेत आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी एक रोल
नक्कीच करावं लागेल जो रोल सूरज करकरे यांच्या बाबतीत आहे आणि तो लिडिंग रोल आला तर नक्कीच सामन्यात गंमत येईल. परंतु दुसऱ्या बाजूला रियान राजपूरकर आहेत, त्यांच्याकडे अनुभव खूप सारा आहे आणि अशा मोठ्या संख्येला सुद्धा सावध गोलंदाजी कशी करायची हे त्यांना खूप सारी माहिती आहे. नक्कीच मोठमोठ्या धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये रचल्या जातात, छोट्या छोट्या धावसंख्या संरक्षित केल्या जातात, कारण सर क्रिकेटच्या पटलावर विजयाची शाश्वती देणारी धावसंख्या अजून सुद्धा उपलब्ध नाही, परंतु तुम्हाला फाईट करणारी धावसंख्या आहे जरूर आणि यासाठी आता दुसरं सत्र सर चालू होते. इन दो बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. अगर यहाँ पे साझेदारी होती है तो फिर अच्छा स्टार्ट अगर देने में कामयाब होते हैं तो ये मैच फिर अंतिम ओवर तक चला जाएगा, क्योंकि 15 रन के औसत से तकरीबन रन बनाने हैं और सूरज करकर ने इस साल बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी की है. खूप सारा इन्फॉर्म बल्लेबाज आहे, रियान यांच्यासाठी जरूर येत आहेत. उजव्या इष्टीवर खूप सारा अपील झाला आणि डॉट शेडो आला. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हे खूप वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. एका बाजूला रिहान यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे, रिहानकडे सुद्धा कल्पकता आहे, रिहानकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, तर दुसऱ्या बाजूला सूरज यांच्याकडे सुद्धा आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांनी गोरेगावची नक्कीच सूरज यांची खेळी पाहिलेली आहे आणि सातत्यपूर्ण आज अफझल 11साठी ते चांगली खेळी करत आहेत. परंतु खरं एक मोठं तगडं ताकदवर आव्हान आहे. समोर आहेत रिहान राजपूरकर मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला काय कल्पकता दाखवली, चेंडू पडल्यानंतर झपकन खाली राहतोय, मागे निघून जातोय. तीच दिलीप ठाकूरची लेंथ लाईन सर पकडले का आणि अशा प्रकारे हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण गेंदबाजी केली जाते का? नहीं, क्या हुआ, दिलीप ठाकुर की सोच अलग थी और यहाँ पे रेहान राजपुरकर की सोच मुझे अलग नजर आ रही है. मिशेल स्टार को आपने देखा होगा, मिशेल जॉनसन को देखा होगा, किस तरह से बाएं से गेंदबाजी करते थे, राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट और गेंद ऑफ स्टंप के बाहर एक एंगल बनाकर जाती थी. यहाँ पे राइट हैंडेड गेंदबाज है मगर राइट आर्म राउंड विकेट करते हुए गेंद को बाहर की तरफ एक एंगल बनाकर डालने की कोशिश, इसमें दबा हवा में गेंद. ओहो, ये देखिए आसान सा कैच यहाँ पे किया है ड्रॉप. दो खिलाड़ियों में बिल्कुल यहाँ पे कॉल नहीं था. आपने किसका कैच यहाँ पे ड्रॉप किया है? सूरज करकरे को मिला है जीवन दान. और फिर से एक बार मैं आपको याद दिलाना चाहूंगा कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है, अच्छे बल्लेबाज को जीवन दान मिलता ही है. नक्कीच सातत्यपूर्ण हा उद्गार तुमचा असतो आणि तुम्हाला बहादूर तेव्हाच बनवते तुम्ही संघर्ष वाटचाल करता. पुन्हा एकदा सूरज. याही वेळेला एक जबरदस्त गोलंदाजी केली जाते, पडल्यानंतर बाहेरच्या साईडला वळत घेतलं जाते, त्याही चेंडूला रीड करू शकत नाही. यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत आणि जिथे जीवनदान आलं तिथे मात्र एकच धाव आली आणि एकेरी धावेने अफझल 11ची सुरुवात झालेली आहे. 74चा मोठा पाठलाग करायचा आहे. तकरीबन आपण पाहतोय 15 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक अफलातून रियानच्या माध्यमातून हाताळलं जातंय. याही वेळेला अतिरिक्त बाउन्स दिला, हाफ वॉली जरूर टाकली, त्याला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोळवलाय. तिकडनं क्षेत्ररक्षक आत आहे आणि बघता बघता एक धाव आली. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 2 वर आलंय. रियान राजपूरकर काय गोलंदाजी सर आपलातून करत आहेत. टीमला मात्र पूर्णपणे 100% एक एफर्ट देत आहेत. सांगत आहेत फलंदाजी माझ्याकडनं झाली नाही, परंतु चिंता नसावी, गोलंदाजी होते माझ्याकडून. नो डाउट ये कमाल का ऑलराउंडर है. ओपन लॉर्ड्स में उसी के साथ आइकॉन के रूप में अक्सर हर मैदान पर बड़ी बड़ी टूर्नामेंट में खेलते हुए दिखाई देता है और उसी को देखकर उसके गांव के खिलाड़ी भी उसको आइडियल बनाकर उसको ही फॉलो करते हुए. मगर इसी बीच एक बहुत ही खूबसूरत शॉट, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था, लॉन्ग ऑफ खाली था, उसका फायदा उठाया बल्लेबाज ने और लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है इस शॉट को 4 रन के लिए. एकूण 6 धावा धावफलकावर लागलेला आहे. रिहान राजपूरकर यांचं एक महत्त्वपूर्ण षटक संपलेलं आहे आणि सुरुवात तुमची कशी असावी तर नक्कीच आज मात्र 7 क्लब खुडकीच्या माध्यमातून चांगली सुरुवात केलेली आहे आणि नेहमी सातत्यपूर्ण सर एक वाक्य जरूर बोलतो, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे तुम्हाला सुरुवात तुमच्या विजयाची शाश्वती देणारी आहे. थोडासा दडपण आहे अफझल 11, परंतु त्याही पलीकडे आज गोलंदाजांनी कारनामा केलेला आहे. देखिए पहले ओवर में एक चौका हमें देखने को मिला, उसके बावजूद रन कितने खर्च किए हैं ये बहुत ज़रूरी है.
रेहान राजपुरकर ने 30 गज के दायरे में 6 ही रन खर्च किए हैं। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। पहले ओवर में एक जीवन दान मिला है यहाँ पे सूरज करकरे को, और इसी वजह से थोड़े से नाराज थे, मगर फिर भी उन्होंने कमाल की गेंदबाजी की है और पहला ओवर लाजवाब यहाँ पे डाला है। सेकंड ओव्हर घेऊन मुहीब आलेले आहेत। आपण पाहतोय 7 क्लब कुडकीच्या माध्यमातून, जिथे 6 धावांचा खेळ। एका बाजूला मिस्टर श्री आपण पाहतोय 360 सूरज करकरे आहे, तर गणेश गिरी गग्गा यांच्या सुद्धा या विभागात नावाचा डंका जरूर आहे। वंडर स्पोर्ट्सचे सर ते मालक आहेत आणि एक चांगले प्रेक्षेपण देत आहेत। याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा ओहो, इथे मात्र फुलटॉस होता, बॉडीलाईन चेंडू होता, त्याला मात्र टोळवलाय तिकडे लॉंगलेगच्या दिशेने। एकेरी धाव आली आणि त्याही पलीकडे एकेरी धावेरी धावफलक पुढे जाईल। एक धाव आली, एकेरी धावेरी धावफलक तब्बल आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। सूरज करकरे काल जरूर त्याला इंटर MIDC मधनं आम्ही खेळताना पाहिला। लक्ष्मी ऑर्गॅनिक हे त्यांची व्यावसायिक टीम आहे, त्यांच्या कंपनीकडनं सातत्यपूर्ण ते खेळत आहेत आणि खूप चांगली खेळी केली, परंतु सेमीफायनलमध्ये ते नक्कीच पराभूत झाले। परंतु त्यांनी मात्र दमखम दाखवली। सूरज नावाचा ब्रँड त्यांनी सुद्धा तिथे दाखवलेला आहे। दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 7 धावा, षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा मार्गस्थ होते। देखिए सर, मेरा ना ये मानना है, कितना भी अच्छा बल्लेबाज क्यों न हो, आपके पास कितनी ही अच्छी बल्लेबाज, ओहो यहाँ पे शायद बाल बच गए। फिर से एक बार मुझे तो ऐसा लग रहा कुछ क्षण कि ये पैड ऑन हो चुके हैं, मगर मैं इस बात पे चर्चा कर रहा था कि कितना भी अच्छा बल्लेबाज क्यों ना, वो गलती तो करता है, और गलती करने के बाद आपको उसको कैच में तब्दील करना होगा। एक मौका उनके पास था, सूरज करकरे अगर आउट होते तो ये चौका भी नहीं होता। और इसी वजह से मेरा मानना ये है कि आपके पास कितनी भी अच्छी गेंदबाजी हो, कितनी भी अच्छी बल्लेबाज हो, आपको जिताएंगे तो आपके फील्डर। क्या बात आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डिप्स केलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिकडनं मात्र आपण पाहतोय एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत जरूर आले। गलती जरूर करतो कोणतरी, आणि नक्कीच मराठी भाषेत सर सांगायचं तर संधी कधी ना कधी तुमचं दार ठोठावते, परंतु ते ठोठावलेलं दार तुम्ही उघडणं खूप गरजेचं आहे। ते दार बंद राहिलं तर संधी समोरच्याकडे जाते, संधी तिथेच थांबत नाही। क्योंकि अगर ये कैच लिया गया होता तो अब पूरी तरीके से चित्र अलग होता था, क्योंकि यहाँ पे दूसरा बल्लेबाज आया होता। देखिए ये लीजिए, जैसे ही ओवर पेज गेंद दिखी है उसे खेला है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। सूरज करकरे के बल्ले से आता हुआ ये खूबसूरत ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन। 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि सूरजची बॅट बोलू लागलेली आहे, परंतु आता काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे। एक झेल टिपल्यानंतर काय घडतं हे सूर्याचा तो झेल तुम्हा आम्हा भारतीयांना माहिती आहे, आणि तो आनंद अजून सुद्धा तुमच्या आमच्या मनात जरूर आहे। पुन्हा एकदा ओहो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सूरज मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा षटकार। जैसे रेहान राजपुरकर को देखते देखते इन खिलाड़ियों ने क्रिकेट के गुण सीख लिए हैं, उस तरह से महाड़ के भी आइडियल अर्थात योगेश पेंडकर है, उनके साथ उन्होंने बहुत सारा क्रिकेट खेला है और उनको देखते देखते ही उन्हें फॉलो भी किया है, और इसी वजह से सूरज में वो छवि हमें नज़र आ रही है। गग्गा तो बहुत लंबे अरसे से क्रिकेट के मैदानों पर है और गग्गा भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं। दरम्यानच्या काळात 19 धावा धावफलकावर पुन्हा एकदा सूरज तयार आहेत मुबीब यांच्यासाठी। हो, क्या तेज तर्रार गोलंदाजी, वेगावर स्वार होऊन हा चेंडू टाकला गेला, उजव्या यष्टीवर मागे निघून जातोय आणि या प्रश्नाला उत्तर नव्हतं। बघता बघता आपण पाहतोय निर्धाव चेंडूची संगता, 2 षटकांचा खेळ आणि तिसऱ्या अंपायरची या वाईटसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे। अजून सुद्धा षटक संपलेलं नाही। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच येतील आणि या निर्णयाची प्रतीक्षा जरूर केली जाईल। मैदानाच्या आतमध्ये टेक्निकल सहाय्य घेतलं जाते आणि वंडर स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा निर्णय पुन्हा एकदा पडताळला जाईल। आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबलेला आहे आणि वाईट जरूर पडताळला जाईल। एका बाजूला गणेश गिरी गग्गा आहेत, तर दुसऱ्या बाजूला सूरज करकरे अजून सुद्धा मैदानात आहेत। कुडकीच्या माध्यमातून दुसरे षटक जी हाँ सर, यहाँ पे फेयर डिलीवरी है, क्योंकि बल्लेबाज धीरे धीरे ऑफ स्टंप के बाहर ऑफ स्टंप को कवर करते हुए आए थे और इसी वजह से वो गेंद भी जो वाइड लाइन है वो वाइड लाइन भी थोड़ी सी आगे चली गई है।
नक्कीच आपण पाहतोय 2 षटकामध्ये 21 धावा आपण पाहतोय विदाउट लॉस मध्ये सध्याच्या घडीला खेळत आहेत आणि गणेश गिरी आणि आपण पाहतोय सूरज करकरे आहेत। आता मात्र तिसऱ्या षटकासाठी रणनीती आखली जाईल सर की पुन्हा एकदा गोलंदाज कोण दिला जाईल। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 21 रन और अब जीतने के लिए मेरे गुणलेखक प्रतीक मुझे बताते हुए कि 18 गेंदें बची है और 53 रनों की जरूरत। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। क्रिकेटच्या पटलावर अशक्य असं काही नाही, परंतु त्या शक्यतेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे। सर यशाच्या वाटा आणि मार्ग खूप असतात, परंतु त्या वाटांवर त्या मार्गांवर चालण्याचं धाडस तुमच्या आमच्या पावलांनी करणं खूप गरजेचं आहे। मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है। दोन्ही बाजूनी कोशिश जरूर केली जाईल। रियान यांचा पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतो उजव्या एसटीच्या बाहेर लाईन क्रॉस करून जातोय। अवांतर धावेची खूण होते, तब्बल 22 धावा धापलकावर। सर तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा रियान स्वतः आले, काय रणनीती असेल? नो डाउट वो चाहते हैं कि यहाँ पे कम से कम 1 या 2 विकेट भी आते हैं तो जीत के दौर खुलेंगे और बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर और थोड़ा सा प्रेशर यहाँ पे क्रिएट करना चाहते हैं। हो, रियान यांचा हा चेंडू मिड विकेटला टोळवलाय, जमिनीला गुदगुल्या करत झालाय, परंतु तिकडे मात्र चांगले क्षेत्ररक्षण केले। एका हाताने फील्ड केला आणि दुसऱ्या हाताने फेकी सुद्धा केली। दरम्यानच्या काळात आपण पाहतोय एकेरी धाव आली आणि तदनंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 23 धावा धावफलकावर। षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना कोई भी टीम खड़ा करना इतना आसान नहीं होता, उसके लिए नेतृत्व करना और सारे बच्चों को इकट्ठा जमा होके हुए संभाल के लेना और उनसे बहुत ही अच्छी बल्लेबाजी या अच्छी गेंदबाजी करवा के लेना, ये बहुत बड़ी बात होती है। हालांकि गुण तो सब में होते हैं मगर उनसे निकालना, हालांकि जैसे हमने देखा था कि 2007 में ना राहुल द्रविड़ खेल रहे थे, ना सचिन खेल रहे थे, ना सौरभ खेल रहे थे, सौरभ गांगुली खेल रहे थे, ना जहीर खान खेल रहे थे। उसके बावजूद महेंद्र सिंह धोनी ने विश्व चषक जीता सारे नए खिलाड़ियों को लेके हुए। तो इस तरह से आपके नेतृत्व गुण की भी ये कसौटी होती है। 24 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3, म्हणूनच की काय सर कॅप्टन कूल म्हटलं जातं आणि संघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी जो एक खेळाडू असतो त्याला कॅप्टन म्हटलं जातं आणि या कॅप्टनची भूमिका काय असते या चेंडू नंतर जरूर तो किस्सा जरूर सांगेल सर। याही वेळेला आपण पाहतोय रिहान, ओहो जोरदार अपील, खूप सारा अपील आणि त्याही पलीकडे गग्गा यांच्यावर तो अपील जरूर झालेला आहे। मैदानाच्या आतमध्ये सर खवळलेला समुद्र असतो ना, त्या समुद्रातून बोट एकदम व्यवस्थित पार करण्यासाठी जो एक मेन माणूस असतो ना त्याला कॅप्टन म्हटलं जातं आणि क्रिकेटच्या पटलावर हा खवळलेला समुद्र आहे आणि त्या टीमला पुढे नेण्यासाठी तो कॅप्टन खूप महत्त्वाचा रोल असतो। यहाँ पे 2 टांगों के बीच में परफेक्ट यॉर्कर था, हालांकि ऑफ स्टंप के बाहर चल के आए थे गग्गा और फिर भी गेंद 2 टांगों के बीच से निकल गई थी। क्या कमाल का यह यॉर्कर था, लाजवाब गेंदबाजी हो रही है। रेहान राजपुरकर ने फिर से एक बार काफी प्रभावित किया मगर इस मरतबा गेंद को खेला है हवा में, बहुत ऊंची गई है और शॉर्ट स्क्वायर की दिशा में फिर से एक बार कैच ड्रॉप। ओहो, इस मरतबा जीवन दान दिया है यहाँ पे गग्गा को। इसके पहले सूरज करकरे को भी जीवन दान मिला था। फिर से एक बार बड़े बल्लेबाज और एक्सपीरियंस बल्लेबाज गग्गा को मिला है जीवन दान। जीवनदान जरूर भेटले जात आहेत आणि झेल सोडले जात आहेत। ही खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल। धावफलकावर 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा विकेटची प्रतीक्षा असेल 7 क्लब कुडकी संघाला आणि ती विकेटची प्रतीक्षा आता रियान राजपुरकर कशा प्रकारे भागवतायत। झेल जरूर होता, प्रयत्न चांगला होता, परंतु परिवर्तन यशामध्ये झालं नाही। ओहो काय फटका सजवलाय, इथे मात्र आपण पाहतोय फिल्डरच्या मस्तक पे दस्तक देने वाला षटकार। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग और रनों की संख्या जा पहुंची है 31 रन। ये तीसरा ओवर प्रगति पर, हालांकि कैच ड्रॉप होने के बाद सूरज करकरे के बल्ले से मेरे ख्याल से एक चौका और एक छक्का में देखने को मिला है। कुल मिला के सूरज करकरे 26 रन बनाकर खेल रहे हैं। 11 गेंदों का उन्होंने सामना किया। खूप चांगला सामना चाललेला आहे, परंतु चिंतेची गोष्ट 7 क्लब कुडकीची फिल्डिंग जरूर आज आहे। याही वेळेला आपण पाहतोय एक फेवरेट शॉट आहे, जो फटका आहे त्याला मात्र रेड करण्याचा प्रयत्न झाला उजव्या एसटीच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर 8व्या 9व्या स्टंपवर सर चेंडू टाकला गेला आणि तिकडनं दंड सुद्धा गोलंदाजाला करण्यात आलेला आहे।
32 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रियान राजपूरकर यांचं षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना, जिथे 74चा पाठलाग 74चं चॅलेंज आहे आणि षटक क्रमांक 3 आहे. आज संध्याकाळचा दिवस आहे, आज 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाचा शेवटचा विजेता कोण किंबहुना सुपर 4 मध्ये जाणारा संघ कोण, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काही क्षणात जरूर पाहायला भेटतील. याही वेळेला समोरच्या दिशेने तिकडे चुकी केली जाणार नाही, घेतलाय झेल आणि हा मात्र एक प्रयत्न सफल झाला. या झेलची प्रतीक्षा होती कुडकी संघाला. देखिए मैंने कहा था मनोज जी कि उसी प्लान के ऊपर वो चले. प्लान 1 अगर फेल हो तो प्लान 2 आपके पास रेडी होना चाहिए, प्लान 3 होना चाहिए. और पहले ही ओवर में सूरज को उन्होंने चलता किया था, मगर एक जीवन दान मिला, उस जीवन दान का फायदा उठाया. मगर तीसरे ओवर में फिर से एक बार सूरज के लिए अर्थात रेहान को आना पड़ा और रेहान ने आखिरकार अंतिम गेंद मेरे ख्याल से थी और अंतिम गेंद के ऊपर सूरज करकरे का बड़ा यहाँ पे कांटा दूर किया है. 3 षटकामध्ये 32 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. आणि ज्या प्रकारे हे रियान यांचं षटक चालू झाल्यानंतर सर तुम्ही जरूर म्हटलं होतं की एक विकेट घेण्यासाठीच पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी रियान राजपूरकर आले आणि जाता जाता त्यांनी सुद्धा काम केले. नवीन फलंदाज रोहित देसाई दाखल झालेले आहेत. याही फलंदाजाकडे चांगली फलंदाजी आहे, सातत्यपूर्ण. नक्कीच रोहित देसाई बाबी या नावाने ओळखले जातात या विभागात आणि त्यांच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. हिटमॅन म्हणून संबोधलं जातात, परंतु आता सूरज करकरे डगआउटच्या रस्त्याला आहे. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 32 आहेत, जिथे 74चा पाठलाग. षटक क्रमांक 14 ऐमान दाखल झालेले आहेत घेऊन आणि याही वेळेला ऐमान उंच पुरे आहेत, युवा खेळाडू आहेत, परंतु याही पलीकडे समोर अनुभवी गणेशगिरी आहेत. गग्गा या सगळ्याचा भान आपल्याकडे आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय 32 धावा. पुन्हा एकदा खेळ चालू होतोय 4थ्या षटकासाठी. ओहो, पहिला चेंडू इथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या पॉइंटच्या वरून टोळवलाय गणेशगिरी यांनी. तिकडे मात्र नक्की स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कोण जिंकतोय याहीकडे प्रतीक्षा असेल. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय गणेशगिरी आणि रोहित देसाई यांनी 3 धावा जरूर काढलेल्या आहेत. 3 धावा जरूर आलेल्या आहेत आणि त्या 3 धावेने धावफलक पुढे जाईल. स्ट्राइक एंडला येतील रोहित देसाई. अभी भी देखिए यहाँ पे नोट करने वाली बात, ध्यान देने वाली बात है मनोज सर कि रेहान ने अभी भी अपना आपा नहीं खोया है. अभी भी वो खिलाड़ियों को समझा रहे हैं कि अभी भी हम मैच जीत सकते हैं, बस आप सही फील्डिंग करो. हर एक कैच को लपकना आपका फ़र्ज है. अगर आप कैच नहीं लपकोगे तो कैसे ये मैच जीते हैं. फिर भी वो अपने आप को समझाते हुए कूल रहते हुए दिखाई दे रहे हैं. और अब जकेरिया जहाँ पे फील्डिंग कर रहे थे, थोड़ा सा फंबल हुए, वहाँ पे 3 रन भी जुटा लिए, फिर भी उनको उन्होंने अप्रिशिएट किया है. तो हालांकि इस तरह से ही कैप्टनसी की जाती है. रोहित देसाई यांचा फटका फसलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पकडला झेला जातोय झेल. इथे मात्र आपण पाहतोय याही वेळेला विकेटचं पतन होतंय आणि एक चांगली विकेट जरूर घेतलेली आहे. टीमचा हौसला कसा वाढवायचा, टीमचा हौसला कसा बुलंद करायचा, रियान राजपूरकर याचं कौतुक करणं गरजेचं आहे. मगाशी स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला जेव्हा झेल सोडला गेला तेव्हा त्याला टाळ्या वाजून त्याला नक्कीच सांगितलं की या पलीकडे तू चांगली कामगिरी करशील आणि आपल्या खेळाडूंना आत्मविश्वास वाढवणारी एक मैदानात नक्कीच रियान राजपूरकर याची कॅप्टनशिप पारी आज मात्र भाव खाऊन जाते. थांबाल ना. जी हाँ सर, आपने एग्जैक्टली वो शानदार एग्जाम्पल वहाँ पे दिया, क्योंकि मैं भी बताने वाला था कि शॉर्ट स्क्वायर लेग में कैच हालांकि लेना चाहिए था, मगर ड्रॉप होने के बावजूद भी गुस्सा किए बिना उसको कहा कि ठीक है चलो होता है. मगर यहाँ पे जकरिया इन्होंने भी वहाँ पे मिस फील्डिंग की, उनके लिए भी उन्होंने बिल्कुल गुस्सा नहीं किया. यानी आपने आप पर काबू रखना बेहद ज़रूरी है, क्योंकि आप सामने जो लड़ रहे हैं महाड़ अफजल 11 के सामने लड़ रहे हैं. आपको यहाँ पे गुस्सा करके गालियाँ दे के बिल्कुल काम बनने वाला नहीं है. आपको अपने खिलाड़ियों से काम करवाना होगा. ये देखिए काम हो रहा है सर. गेंदबाज यहाँ पे अपनी लाइन एंड लेन पर लौटे हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस मर्तबा, क्योंकि जैसे ही विकेट गई है यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव साफ दिखाई देता हुआ. क्या बात है. ओमकार आले नवीन फलंदाज डावखुरे आहेत
आणि ओंकारसाठी हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर अवांतर टाकला जातोय, वाईट आलाय आणि वाईटने ऐमानच्या 1 धाव आली. 36 धावा धापलकावर. बरंचसं काही क्रिकेटच्या टार्गेट चेस करायचं असतं ना सर, तेव्हा विकेटवर बरंचसं अवलंबून असतं आणि विकेट त्या सामन्यावर बरंचसं काही वेगळं दडपण आणू शकतायत आणि तेच अफजल 11च्या माध्यमातून झालं, जिथे विकेट गेल्यानंतर थोडंसं दडपणात आलेत आता अफजल 11, परंतु त्याही पलीकडे गणेश गिरी आणि ओमकार यांना मात्र आता फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऐमान येतील. हो, फटका तितकासा बॅटवर आला नाही, परंतु आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू जाईल, तिकडनं क्षेत्ररक्षक आले आणि बघता बघता अडवला गेला. एकेरी धाव आली. एकेरी धावेरी धावफलक मैदानाच्या आतमध्ये 37 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अफजल 11 महाड़ में बल्लेबाजों की कोई कमी नहीं है, बहुत ही शानदार बल्लेबाज, एक से बढ़कर एक है। मगर ऊपरी क्रम के जब बल्लेबाज आउट होते हैं ना, तो मध्य क्रम के बल्लेबाजों को वो आदत नहीं होती, वो टेंशन और प्रेशर हैंडल करने की। जिस तरह से सूरज करकरे ने शुरुआत दी, गग्गा ने अगर शुरुआत दी, तो बल्लेबाज बीच वाले जो होते हैं उन्हें जाकर बड़े स्ट्रोक पर ध्यान देना है। मगर यहाँ पे अब द्विधा मनस्थिति में है कि बड़े शॉट खेले या सिंगल के लिए जाए। नक्कीच याही वेळेला वळून मारलाय, आपण पाहतोय तिकडे मात्र चेंडू मात्र फरार होतोय। पंचांचा इशारा येईल 4 धावेसाठी। गणेश गिरी यांच्या बॅट मधून आलाय चौकार, 4 धावा। याही 4 धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल मैदानाच्या आतमध्ये 41 धावफलक जरूर आलेला आहे। गणेश गिरी याच्याकडे ती क्षमता आहे सर, किंबहुना ते क्रिकेट बराच काळ खेळलेला आहेत आणि या अशा प्रकारच्या क्रिकेटचा अनुभव आहे आणि तुडीलला याच गणेश गिरीने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मागील काही दिवसांमध्ये जरूर मारलेले आहेत। जी हाँ, 6 गेंदों में 5 छक्के उन्होंने लगाए थे एक ही ओवर में, और इसी वजह से ये एक्सपीरियंस खिलाड़ी है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी इसके पहले भी उन्होंने बहुत मर्तबा की है और फिर से एक बार अच्छे फॉर्म में यहाँ पे नज़र आते हुए इस बीच खेला है। उसे स्क्वायर लेग की जानिब अपने बल्ले को स्वैप किया था और कारपेट के सहारे उसे खेल दिया था डीप स्क्वायर लेग की दिशा में। डीप स्क्वायर लेग में जब तक गेंद फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। देखते देखते 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद। अब हमारे गुणलेखक प्रतीक हमें बताते हुए कि 6 गेंदें बची है और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 6 चेंडू आणि 32 धावा। नक्कीच आपण पाहतोय एक मोठं आव्हान आहे आणि सामना पाणी प्यायला थांबलेला आहे। ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि हा सर ड्रिंक्स मात्र 7 क्लब कुडकीसाठी थंड देणारा असेल। मैदानात त्यांची कामगिरी सध्याच्या घडीला खूप चांगली आहे। ड्रिंक्स लेना बहुत ज़रूरी है सर, क्योंकि खेलते खेलते हम इतने इमोशनल हो जाते हैं और हम अपनी सेहत के ऊपर ध्यान नहीं देते और कभी कभी डिहाइड्रेशन का शिकार होते हैं, और इसी वजह से बीच बीच में पानी पीना बेहद ज़रूरी है। हादी कौचाली, हादी कौचाली, आदिल सैन का नंबर जिस किसी के पास भी हो, आदिल को फ़ोन लगा के बोले कि वो पिच वाले मामा को बुला ले, क्योंकि इस मैच के बाद कोई भी पिच पे एक बॉल भी नहीं खेलेगा। मैंने पहले ही क्लियर कर दिया हूँ, सारे बॉल यहाँ जमा करा देना। ओके। तो दोस्तों 6 गेंदें और 32 रनों की जरूरत। नए गेंदबाज आए हैं सैमान। जी हाँ, फुल टॉस गेंद, उसे खेला है स्क्वायर लेग के ऊपर से। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। आम तो आम और गुटलियों के भी दाम। अंपायर जी ने दिया है नो बॉल। 7 रन यहां पे मिलेंगे मुफ्त के। अब यहां पे देखिए सिचुएशन पूरी तरीके से बदलता हुआ। अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। 6 चेंडू आणि 5 षटकार मारण्याचा एक पराक्रम गणेश गिरी यांनी केलेला आहे आणि तो मगाशी आठवण जरूर केली गेली, परंतु अजून सामना संपलेला नाही। एक पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला आणि नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी का होईना रंगत आलेली आहे। नो चेंडू आलाय, पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे, परंतु आता फ्री हिटला तेवढंसं महत्त्व नाही। त्याही पलीकडे तुम्हाला प्रहार 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 करावं लागेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण सर। सूरज सोनावणे यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन गग्गा याला सन्मानित केलं जाऊ शकतं। जर हा सामना त्यांनी फिरवला किंवा काढला तर 1000 रुपयांचं पारितोषिक।
जी हाँ, इसमें तबाह फिर से एक बार जोरदार पुल किया है, मगर शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात है। फिर से एक बार क्या ड्रॉप, ओ हो यहाँ पे क्या कर रहे हैं, मगर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज गग्गा को खेलने का फिर से एक बार मौका मिलेगा और इसी वजह से मैच अभी भी जिंदा है, मैच अभी भी जीवित है। 5 गेंदें बची है और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। 24 रन, 5 गेंदें और 24 रन। क्या यहाँ पे 7 क्लब कुर्की या अफजल 11 महाड़, कौन सी टीम सेमीफाइनल में प्रवेश करेगी? सही मायनों में बहुत बड़ा सवाल है। हालांकि थोड़ा पदड़ा जो है वो कुर्की टीम की तरफ झुका हुआ हमें नजर आ रहा है, क्योंकि 1-2 गेंदें अगर यहाँ पे ठिकाने पे गिरती है, बल्लेबाज को परफेक्ट ब्लॉक करते हैं या यॉर्कर करते हैं, तो फिर ये मैच धीरे धीरे अफजल 11 के हाथों से बहुत दूर दिखाई देगा। हालांकि यहाँ पे जब तक गग्गा है तब तक कुछ कहा नहीं जा सकता। हालांकि इस टीम ने ऐसे ऐसे मैचेस जितवाए हैं कि कभी कभी भरोसा नहीं कर सकते इस तरह के मैचेस। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार खराब गेंद, आउटसाइड दी ऑफ स्टंप, भटक गए। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने यहाँ पे वाइड करार दिया है। देखिए 5 गेंदें अभी भी शेष और 23 रनों की जरूरत, यानी तकरीबन 9 रन आ चुके हैं एक गेंद में। यहाँ पे किसी भी हालत में 1-2 गेंदें ठिकाने पे डालनी होगी, बिंदी डालनी होगी, तब जाके काम बनेगा। नहीं नहीं नहीं, फुल टॉस गेंद, ताकत का इस्तेमाल, देखिए बुद्धि का इस्तेमाल करना होगा। सिर्फ शक्ति का इस्तेमाल अगर करोगे तो यही होगा। खराब गेंद, नो बॉल करार दिया है। क्या कर रहे हैं ये गेंदबाज? हालांकि कोई जरूरत नहीं इस तरह की गेंदबाजी करने की। 9+1, यहाँ पे 2 रन और जुड़ेंगे, यानी मात्र एक गेंद में 11 रन बन चुके हैं। इसी तरह से सर मैच चल रहा था, एक गेंद अंतिम थी और एक गेंद में 13 रनों की जरूरत थी महाड़ 11 के लिए, और वो भी मैच महाड़ अफजल 11 ने जीता था। तो ऐसे ऐसे कारनामे हो चुके हैं। अब 21 रनों की जरूरत, 5 गेंदें बची है और 21 रन चाहिए। अब नए गेंदबाज रहीद को यहाँ पे दावत दी है गेंदबाजी के मार पर। क्या रहीद इस मैच को बचा सकते हैं? क्या रहीद यहाँ पे 2-3 गेंदें ठिकाने पे डाल सकते हैं? क्योंकि अगर 5 गेंदों में 3 छक्के भी लगते हैं तब भी फर्क नहीं पड़ेगा, मगर 2 गेंदें यहाँ पे ठिकाने पे यानी बिंदी गेंदें होनी चाहिए, तो ये मैच उनके पाले में। कितना आसान है, हालांकि मगर आसान हमें दिखता है। हमें क्या यहाँ पे बैठ के ज्ञान देना है, वहां पे खिलाड़ियों को इम्तिहान देना है। मगर मेरे ख्याल से आप अगर प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हो तो ये तो आपको 21 रन बचाने चाहिए, क्योंकि 21 रन बचाने के लिए भी बहुत होते हैं। 1 छक्का ठीक है, 2 छक्का ठीक है, 3 छक्के भी अगर लगा सकते तब भी इस मैच को जिता सकते हैं। मात्र 2 गेंदें यहाँ पे बिंदी करनी है। क्या रहीद फिर से एक बार सही ठिकाने पे, सही लंबाई, सही दिशा से गेंदबाजी करेंगे? राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ये देखिए बहुत ही खूबसूरत गेंद, शानदार गेंद, लाजवाब गेंद, कमाल की गेंद, जितनी तारीफ करे उतनी कम होगी। पहली गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने में कामयाब रहे और बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर कट करने की कोशिश में चूक गए। बिंदी गेंद, 4 गेंदें बची है और अब 21 रनों की जरूरत। अगर यहां से एक गेंद बिंदी आती है तो यह मैच कुर्की के पक्ष में, अगर यहां से छक्का आता है तो मैच फिर से एक बार जीवित रहेगा। चार गेंदें और 21 रन, 21 टू विन इन 4 डिलीवरीज। ओहो, फुल टॉस गेंद, मगर उसे खेला है स्क्वायर लेग की जानिब, सीधा फील्डर के हाथों में खेल गया और यहां पे मिलेगा मात्र 1 रन। जो 2 गेंदें चाहिए थी कुर्की के लिए, वो 2 गेंदें रहीद ने डाली है। और अब यहां पे अगर 3 गेंदों में 3 छक्के भी आते हैं तब भी ये मैच महाड़ अफजल 11 नहीं जीत सकती, क्योंकि 3 गेंदें और 20 रनों की जरूरत। राहुल सावंत आलेले आहेत। आता मात्र फक्त आणि फक्त एक चेंडू जरूर आलेला आहे। याही वेळेला राहुल सावंत यांनी दमखम दाखवलेली आहे, परंतु आपण पाहतोय अजून सुद्धा प्रतीक्षा असेल। 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे।
2 षटकार येतील, तदनंतर बरंचसं काही मैदानाच्या आतमध्ये घडेल. 2 चेंडू आणि 14. राहुल सावंत मोठे मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जात आहेत आणि नक्कीच त्यांनी सुद्धा अशा वेळी बरेच कारनामे केलेले आहेत. 2 चेंडू आणि 14. एक चेंडू टाकून आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे, परंतु पूर्ण सर सामन्याचा विचार केला तर रियान याची कॅप्टनशिप पारी आज मात्र या पूर्ण सामन्यावर खूप पकड निर्माण करणारी होती. सर यही सिचुएशन था, 1 गेंद 13 और अफजल 11 महान ने मैच जीता होगा, ये आपको भी याद होगा. क्या यहाँ पे यही सिचुएशन दिखाई दे रहा है, मगर ऐसा नहीं होगा क्योंकि इस मरतबा रन मिलेंगे जरूर, मगर गेंद सही थी और इसी वजह से इस मैच को जीत लिया है कुर्की टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले सेमीफाइनल के लिए ढेर सारी शुभकामनाएं. वळूया मित्रांनो आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. इस मैच का मैन ऑफ द मैच